देवताय नमः। ओम नमो ओंकारेश्वर ओम नमो देवताय। ओंकारेश्वर देवताय नमः। ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज सोमवार. नेहमीप्रमाणे तुम्ही मंडळीने जी दक्षिणा पाठवली माझ्याकडे अभिषेक पूजा करण्यासाठी, त्या पूजा अभिषेक करण्यात आले आणि तुमच्यासाठी आणि हा व्हिडिओ पाहतेत त्यांच्यासाठी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली की तुम्ही सुखी, समाधानी, आनंदी राहावं, तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं आणि तुम्ही सदैव आनंदी राहावं. तुमच्या काय जे समस्या असतील ना त्या दूर व्हाव्या आणि तुमच्यामध्ये अशी शक्ती यावी की जी संकट असेल तुमच्यावर ते लढण्यासाठी, ते त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी तुमच्याकडे भरपूर अशी ऊर्जा यावी, अशी प्रार्थना केली. तर असो मंडळी, आता थोडक्यात बोलायचं म्हणजे आज सोमवारी खूप मंडळी मनोकामना पूजा करतात. माझ्याकडे जोडल्या गेलेली मंडळी बऱ्याच वर्षापासून जोडलेली ते पण मंडळी पूजा करतात वेगवेगळ्या समस्येसाठी आणि खूप मंडळींच्या समस्या दूर झाल्या आहेत या मनोकामना शिवपूजेमुळे. लग्नाच्या, संततीच्या, कर्ज वगैरे बऱ्याचशा जी काही घरगुती समस्या असतात त्या दूर झाल्यात. म्हणून परत मंडळी ती परत दुसऱ्या काही समस्येसाठी ही पूजा केली जाते. आता महत्वाचं बोलायचं म्हणजे आजकाल तुम्ही सुद्धा व्हिडिओ माझे पाहत असता, शॉर्ट व्हिडिओ वगैरे, की त्याच्यामध्ये खूप अशा प्रेमाविषयी मी बोलल्या जातोय. तुम्हाला बी कदाचित वाटत असेल की बाबा हे महाराज काय आजकाल बिघडले का काय, महाराज बी हे सतत प्रेमाचंच बोलतेत. तर तसं नाही मंडळी, मी बिघडलो नाही, मी आहे त्याच ठिकाणावर आहे. माझ्यात काही असा काही बदल वगैरे काही तसं काही झालेलं नाही. फक्त प्रश्न असा आहे की माझ्याकडे जशी समस्या येतात ना त्याच्यावर मला बोलावं लागतं, त्याच्यावर मला व्हिडिओ करून दाखवावं लागतं, सांगावं लागतं माहिती, समस्या कशी काय. याच्यामुळं मला हे प्रेमाच्या संदर्भात जी आता समजा आजकाल जास्त प्रमाणात आले म्हणून मी त्याच्यावर बोलतो. याच्या पलीकडे दुसरं काही नाही. तरी काही मंडळीला आवडत पण नसेल की बाबा ही काय प्रकार, तर तसा काही वेगळा प्रकार नाही, काही नाही. ही लोकच असे करायला लागलेत ना, लोक मला असे फोन येतात आणि समजा ह्या प्रेमाच्या संदर्भात. आता खरं मंडळ सांगायचं तर मला सांगू का, हे प्रेम प्रकरण तारुण्यामध्ये असायला पाहिजेत का नाही खरं नेमानं. पण आजकाल मुलांचे जे तरुण आहेत त्यांचे नाहीत माझ्याकडे येत. ही जी प्रकरणं येतात ना माझ्याकडे, जास्त करून 1-2% फक्त असतील तारुण्य, म्हणजे तरुण किती 35च्या आतले. सगळे जे आहेत ना प्रकरणं, ही प्रेम प्रकरण जे आपण त्याला गावरान भाषेमध्ये म्हणतो, त्याला लपडे म्हणूया आपण. हे जे आहेत ना हे जवळजवळ 35 आणि 55-60 पर्यंतच्या महिलांचे आणि पुरुष 65-70 पर्यंतचे. तुम्हाला खोटं वाटेल पण मी खोटं बोलणार नाही तुम्हाला. आज सोमवार आहे, मी खोटं कधी बोलत नाही. तशा गोष्टी शंभूच्या दरबारात आहे मी खोटं कधी तुम्हाला बोलणार नाही. जे सत्य आहे तेच तुम्हाला सांगतोय. तुम्हाला वाटणार नाही खरं, मला सुद्धा वाटतंय, पण आहे, हे सत्य आहे. कारण माझ्याकडे तशा समस्या घेऊन लोक येतात, फोन करतात, मेसेज करतात. सर्व ह्या गोष्टीमुळे मला ह्या गोष्टी तुम्हाला बोलावं लागतात, सांगावं लागतात. तर आता प्रश्न काय आहे की मी हे जी प्रेम प्रकरणातील लोक आहेत ना, त्यात महिला असतील अथवा पुरुष असतील, ह्यांचे बऱ्याच जणांचं प्रेम तुटलेले आहेत. आणि प्रेम ही टिकतच नसतात. प्रेम टिकतात कुणाचे, त्याला पूर्वजन्मेचं कर्म लागतं. आणि ज्या व्यक्तीची देवावर श्रद्धा आहे ना
त्या व्यक्तीचं त्याच्या मनासारखं त्याला आनंद मिळण्यासाठी प्रेम प्रकरण सुद्धा केले तरी टिकू शकतात, त्याचे आयुष्यभर पुरू शकतात. खरे प्रेम करणारे असतात ते. काही मंडळी अशा आहेत की फक्त वासनेपोटी प्रेमचं नाटक करतात, त्यांची प्रेम कधीही तुटू आपलं म्हणजे पुढे जाऊ शकत नाहीत, ही कधीही तुटू शकतात असं सांगायचे मला. हे टिकत नाही. कारण प्रेम कसं असावं, आत्ता समजा तुम्ही तारुण्यात जरी केलं तर तुम्ही आयुष्यभर तुम्ही जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत तुमचं प्रेम टिकलं पाहिजे. आणि हे प्रेम टिकण्यासाठी तुमची श्रद्धा ईश्वरावर असणं गरजेचे आहे. एकाची नाही, दोघांची पण असणं गरजेची. ईश्वराच्या शक्तीला मानलं पाहिजे, ईश्वर आहे हे म्हटलं पाहिजे. कारण काय, आता जेवढे प्रकरण आहेत ना, 1-2% जर लोक सोडता, एवढे लोक आहेत की देव मानत नाही, त्याच्यातले देवदेव करत नाही. देवदेव करतात तात्पुरते. कारण माझ्याकडे ज्यावेळेस समस्या घेऊन येतात ना, अथवा समस्याद्वारे फोनद्वारे सांगतात, समस्या अथवा मेसेजद्वारे सांगतात, अशा असं आमचं प्रकरण होतं. 10 वर्ष चाललं, कुणाचं 4 वर्ष चाललं, कुणाचं 2 वर्ष चाललं, आणि आता तुटलंय. आता ती बोलत नाही, हे बोलत नाही, आमचे संबंध आम्हाला अजून परत एकदा जुटावं, एकत्र यावं, असं वगैरे 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 सांगतात. मग यासाठी काहीतरी उपाययोजना करा. मी जर म्हटलं ना त्यांना की तुम्ही उपाययोजना करू शकतात, तुम्ही मंत्र जप करा, मनोकामना पूजा करा, तुम्हाला हवं तसं मिळून जाईल, ते म्हटलं की त्यांच्या जीवावर येतं. मग ह्यांच्या बापानं ठेवलंय का? देवाचं करायचं नाही, देवावर विश्वास ठेवायचा नाही, आणि म्हणा की आमचं प्रेम जुटलं पाहिजे. अरे, ईश्वराचा आशीर्वाद लागतो. तुम्ही काही वागायलात ना तर ईश्वर जी योग्य आहे तिथे तो साथ देतोच, आशीर्वाद देतोच. ह्यांना पूजा करायला नकोय, यांना मंत्र जप करायला नकोय, काय नकोय, आयतं प्रेम ह्यांच्या बापानं ठेवलंय यांना. खूप मी आता शेवटी समस्या ऐकून घेतो, मी खूप ऐकून घेतो, आणि यांना सांगितलं की उपाय तुम्ही अमुक बाबा, तुमचं प्रेम तुटलंय ना तर तुम्ही माझी मनोकामना पूजा करा, शिवपूजा करा, शिव जप करा, ईश्वरावर श्रद्धा ठेवा, बघा तुम्हाला होऊन जाईल तुमच्या मनासारखं. तुम्ही जे आज टेन्शन मध्ये आहात, खूप मंडळी हो, तुम्हाला खोटं वाटेल, एवढ्या तणावामध्ये आहेत ना, पुरुषापेक्षा महिला तणावामध्ये 70 ते 80% महिला ह्या प्रेमाच्या भानगडीमध्ये अडकलेल्या आहेत आणि त्या खूप तणावामध्ये, टेन्शन मध्ये आहेत. मग ही टेन्शन मध्ये आहेत ना, महिला टेन्शन मध्ये. बऱ्याच जणांना वाटतं की पुरुषच असे आहेत काही, पण पुरुष कमीत. पुरुष हे एवढे विचारत नाहीत, पण महिला, हे माझं प्रेम तुटलंय, हा माणूस माझ्यापासून दूर गेलाय, तो मला परत हवाय, यासाठी प्रयत्न करतात. मग त्यांना म्हटलं की बाबा तुम्ही मनोकामना पूजा करा, जी आपली मनोकामना शिवपूजा आहे सोमवारची, ती पूजा करत राहा. जी आकर्षण मंत्र असतात ते मंत्र पण मी देतो त्यांना, की तुमचं प्रेम तुटलंय ना, ते जुटण्यासाठी शंभूच्या आशीर्वादानं तुमचं योग्य व्यवस्थित होऊन जाईल. फक्त तुम्ही शंभूची सेवा करा, शंभूला दया येईल, ओंकारेश्वरला दया येईल, आणि तुमचं प्रेम परत एकदा चालू होईल व्यवस्थित. पण ते नको करायला, ते म्हटलं की त्यांच्या जीवावर येतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांना ह्या समस्या का निर्माण होतात, यांचं प्रेम का तुटतं ते तुम्हाला सांगतो मंडळी. यांचं प्रेमच तुटतं, केवळ यांचा विश्वास नाही ईश्वरावर. ईश्वराचं काही करायचं नाही, देवाचं काही करायचं नाही. यांना सुख यांच्या बापाने ठेवायला का सुख द्यायला? और सुख कधी मिळतं? ज्या वेळेस ईश्वराचं आपण करतो, भक्ती करतो, भक्ती मार्ग धरतो, त्यावेळेस आपल्याला आनंद भेटतो. आणि खरं पाहिलं ना, जे कोणी हा व्हिडिओ पाहत असतील ना, आणि तुम्ही अशा काही प्रेम प्रकरणात अडकले असताना, तुम्ही खूप टेन्शन मध्ये असता, मानसिक तणावामध्ये असाल, तर फक्त तुम्ही नामस्मरण करा, हो, देवाचं करा. बघा तुम्हाला काय आनंद भेटतो ते. तुम्ही ते प्रयत्नच केला नाही तर कसं कळेल तुम्हाला? देवाचं करायचं म्हटलं की तुम्हाला जमत नाही. सगळं भेटतं.
देवाची सेवा केल्यानंतर मन आपलं कसं तृप्त होतं, हवं ते भेटतं, आनंद भेटतो, पण सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला इच्छाच राहत नाही. हा माझा अनुभव आहे. ज्या वेळेस ईश्वराचं करतो, देवाचं करतो ना, त्यावेळेस आपल्याला इच्छाच राहत नाही, पण मनातून केलं तर बरं का. जर वरोपचार म्हणलं तर मग इच्छा. त्याच्यामुळं देवाचं आपल्याला ताण येतोय ना, आपलं प्रेम प्रकरण तुटलंय. उदाहरण तुटलंय ना, तुटू द्या. तुटलंय ना, तर तुटलं असले ते जुटण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला, देवाचा धावा करायला. पण देव अशी तुमची बुद्धिमत्ता बनवतो की तुम्हाला ती इच्छाच राहत नाही तुमच्या मनामध्ये. टेन्शन मुक्त होतात. फक्त श्रद्धेनं विश्वास ठेवून ही देवाची सेवा करावी, देवाची भक्ती करावी, नामस्मरण करावं. ज्यावेळेस ताणतणाव येतो ना, त्यावेळेस नामस्मरण खूप फायद्याचं आहे. मी स्वतः अनुभवलेलं आहे. मी असं काही सांगत नाही. ज्यावेळेस मी तणावामध्ये पूर्वी होतो, काही असायचं, आता शेवटी माणूस आहे मी, का देव नाहीये. आणि त्यावेळेस मी माझ्या आत्मकथनामध्ये सांगितलेले बघा, नामस्मरणाचे फायदे कसे होतात ते. तुम्ही अजून प्रयोग करा. ज्यानं समजा हे व्हिडिओ नवीन पाहत असेल, माझ्या सामिन्यात नसतील, त्यांनी नामस्मरण केल्यानंतर बघा कसं वाटतं. कितीही ताण असू देव तुम्हाला, त्याच्यावर पर्याय सापडतो. तुम्ही संकटात असाल ना, ते संकट दूर होतं, लक्षात घ्या. केवळ फक्त ईश्वर भक्तीमुळे, देवाच्या सेवेमुळे, देवाच्या नामस्मरण केल्याने, देवाचं करत राहा, काही अडचण नाही. पण हे नको वाटतं तुम्हाला, मग कसं होईल? याला काय पैसा लागतो का काय हो देवाची भक्ती करायला? सगळं फ्रीमध्ये, पण फ्री सेवेचा फायदा घेता येत नाही आपल्याला. तर जे का तुम्ही मानसिक तणावामध्ये असाल, कशामुळे? प्रेम तुटल्यामुळे. जर तुम्हाला तुमचं प्रेम पाहिजे असेल, मिळवायचं असेल, तर तुम्ही ओंकारेश्वरचा जप करा. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः, मनोकामना पूर्ण कुरु कुरु स्वाहा. हा मंत्र जप करा. तुमची मनोकामना पूर्ण झाली म्हणून समजा. पण 1 अन 2 वेळेस नाही चालत. करत राहायचं, सतत करत राहायचं, सतत. आणि ज्यावेळेस सातत्य असतं ना कुठल्याही गोष्टीमध्ये, जी गोष्टी परत 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 केल्यानंतर एक ना एक दिवस तुमची मनोकामना पूर्ण होते. यात कसली शंका नाही. 100% सांगतो. तुमचं काम झालं म्हणून समजा. पण तुमच्या जीवावर येतं हे करायला. जीवावर आणू नका. तुम्हाला खरंच जर तुमचं प्रेम परत मिळवायचं असेल तर शिवभक्ती करा, ओंकारेश्वरचा जप करा. ओम नमो ओंकारेश्वर देवताय, मनोकामना पूर्ण कुरु कुरु स्वाहा. आलं लक्षात? आणि बघा, पण 1-2 दिवस करू नका, जास्त दिवस करत राहा, फक्त करत राहा, तुमचं कर्म करत राहा. नक्कीच तुम्हाला त्यात फायदा मिळणार. तर मंडळी, ही आज जास्त वेळ घ्यायचा नाही तुमचा. मला पण काम आहे, आज सोमवारचं बरंच कार्यक्रम वगैरे आहेत, त्याच्यामुळे मी तुम्हाला जास्त बोलत नाही. पण तुमची मनोकामना नक्की पूर्ण होणार आहे. तुम्ही फक्त नामस्मरण करायचं, शिवपूजा करायची, प्रार्थना करायची शंभूकडे. तुमचं काय जी म्हणजे समजा अडचण समस्या असेल त्याबद्दल जरा बोलत जा जर देवाला. देव तथास्तु म्हणणार आहे, तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. वाट बघत राहा, फक्त कधी देणार आहे ती. फक्त तुम्ही करत राहा. करायला मागं पुढे थांबू नका. तर असो मंडळी, परत एकदा तुमच्यासाठी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो की तुम्ही सुखी, समाधानी, आनंदी राहावं. तुमच्या सर्व समस्या काय असतील त्या दूर व्हाव्या आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं. तुम्ही चांगले राहाल तर तुमचं सगळं जग चांगलं आहे तुमच्यासाठी. तुम्ही चांगले नसाल तर काय जग काय करणार आहे? तर असो, याबरोबरच आजचा हा कार्यक्रम इथेच थांबूया. परत भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.